सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण आपली माणसे आपली संस्था महाराष्ट्र राज्यामध्ये 50 शाखांद्वारे कार्यरत। विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी आमच्या नजीकच्या शाखेशी आजच संपर्क साधा। शाखा साने गुरुजी वसाहत 0231 232 3407 राजारामपुरी 90 28 00 71 59 स्टेशन रोड 0231 253 24 06 प्रधान कार्यालय सहकार भवन चिपळूण जिल्हा रत्नागिरी। वन्हाळी शॉक लागून 3 म्हशींचा दुर्दैवी मृत्यू, गोकुळकडून तात्काळ मदत। कागल तालुक्यातील वन्हाळी इथं महावितरणाची विद्युत भारित तार तुटून ओढ्याच्या पाण्यात पडली। यामुळे शॉक लागून 3 म्हशींचा जागीच मृत्यू झालाय। बहादूर गोपाळा वाडकर यांचं सुमारे 5 लाखाचं नुकसान झालंय। वन्हाळी गावच्या पश्चिमेला जाधव गुराळ घराजवळ असणाऱ्या चिमट्याचा ओढा इथं बुधवार दिनांक 25 रोजी सकाळी 7च्या दरम्यान बहादूर वाडकर हे रोजच्या प्रमाणे जनावरांची धार काढून जनावरांना ओढ्यावर पाणी पाजून धुण्यासाठी गेले होते। म्हशी पाण्यात गेल्यानंतर महावितरणाची विद्युत भारी तार ओढ्यात पडली। यामुळे म्हशींना शॉक लागून म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाला। यानंतर त्यांनी आरडाओरड केली। नंतर बाजूला पाहिले असता ओढ्यावरील महावितरणाची शेती पंपासाठी असणारी 440 व्होल्टची पोलवरील तार तुटून पडल्याचं त्यांच्या लक्षात आलं। डोळ्यात देखतच आपल्या दुभत्या गाभण म्हशींच्या विजेच्या धक्क्यानं अक्षरशः तडफडून मृत्यू झाल्यानं वाडकर यांनी एकच हंबरडा फोडला। आजूबाजूच्या लोकांनी नंतर वायरमनला फोन करून तेथील वीज प्रवाह बंद केला, परंतु तोवर म्हशींचा मृत्यू झाला होता। ही घटना समजताच गावातील लोकांनी ओढ्यावर गर्दी केली होती। तलाठी अमित लाटे यांनी या घटनेचा पंचनामा केला। गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनाही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानग्रस्त शेतकरी बहादूर वाडकर यांना गोकुळकडून तात्काळ 50,000 रुपयांची आर्थिक मदत केली। अशा घटना अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत घडत असतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी गोकुळने जनावरांसाठी राबवलेल्या विमा योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन डोंगळे यांनी यावेळी केलं। यासाठी दूध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असंही त्यांनी सांगितलं। यावेळी माजी आमदार संजय बाबा घाडगे यांनी महावितरणाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याची मागणी केली। या घटनेची नोंद कागल पोलिसात करण्यात आली आहे। यावेळी महावितरणाचे सहाय्यक अभियंता कुलदीप गायकवाड, बाचणीचे पशुवैद्यकीय अधिकारी सागर जाधव, सरपंच, उपसरपंच, सदस्य आदी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज साठी कागलहून सागर लोहार।